गेल्या 2 तासांपासून श्रीरामपूर परिषदेबाहेर गोधवणी रोडवरील शेकडो अतिक्रमणधारक महिला आणि पुरुषांनी ठिय्या मांडला आहे। पालिकेच्या अतिक्रमण या नावाखाली प्रशासनाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। अधिकाऱ्यांच्या नावाखाली इतर लोक येतात, अन्य लोक येत आहेत आणि ते डायरेक्ट सकाळच्या स्वयंपाकाच्या टायमाला, पाण्याच्या टायमाला महिलांना डायरेक्ट घरात घुसून धमकी देत आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता जागा मोकळी करा, नाही तर बुलडोजर येईन। कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडे नोटीस नसती, कुठल्याही प्रकारचं त्यांच्या साहेबांचं लेटर नसतं, एखादा वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यांच्या संग नसतो। ते डायरेक्ट माणसं पाठवतात, अशा प्रकारच्या धमक्या देतात। 5 मिनिटात घरदार सोडून नगरपालिकेत या, 5 मिनिटात तुम्ही जसे आहे तसे उठून या। नगरपालिकेत आल्यानंतर कुठलाही अधिकारी आमची दखल घ्यायला इथं उपस्थित नाही आहे। आम्ही गेल्या 1 ते 2 तासापासून इथे बसलेलो आहे, आम्हाला कुणीही विचारायला आलं नाही। गेल्या 10 ते 12 वर्षांपासून पोस्ट ऑफिस जवळ असलेल्या शासकीय जागेवर शेकडो नागरिक वास्तव्य करत आहेत। जर आम्ही अनधिकृत आहोत तर आमच्याकडे नळ आणि लाईटची जोडणी कशी, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे। आता त्यावेळेस तिथं खूप मोठे मोठे नाले होते, सगळ्या गावचं पाणी तिथं साठत होतं। आम्ही तिथं स्वच्छता केली, तिथं लाईट घेतली, नळ घेतले, घरं बांधले। ज्यावेळेस घरं बांधले त्यावेळेस आम्ही नगरपालिकेतच विचारलं ना कोणाला तरी, त्याशिवाय आम्हाला नळ लाईट कनेक्शन दिले का त्यांनी? मग आता आज 2003-2004 पासून आम्ही तिथं बसलेलो। आता आज त्यांचं असं म्हणणं आहे का आम्हाला रस्ता काढायचा। याच्या अगोदर त्यांना रस्ता काढायचा होता, ज्यावेळेस तिथं मोठे मोठे नाले होते, जनावरं होते, त्यावेळेस त्यांना रस्ता काढता आला नाही। पहिला आमचं पुनर्वसन करा, मगच अतिक्रमण काढा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। प्रत्येक 8 दिवसाला सकाळी 7 वाजता आलेले अधिकारी कुणीतरी, एवढे जेवढे लोक आहेत ते फक्त पळधाव करतायत, कोणाच्या पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाहीये। मग आता आम्हाला नगरपालिकेत त्यांनी अर्जंट बोलवलं, आम्हाला नगरपालिकेत येऊन बसवलं आणि त्या अधिकारी कुठे गेले? मग ते कुठेही जाओ, काही करो, पण आम्हाला पुनर्वसनाची सोय झाल्याशिवाय आम्ही तिथून हलणार नाही आणि नगरपालिकेतून उठणार नाही। मागणी अशी का आम्हाला पुनर्वसनाची सोय करा। इथं काही प्रशासनाच्या जागेतले पण आहेत, काही खाजगी जागेतले पण आहेत, काही स्वतःचे उतरवाले पण आहेत। यांची सगळ्यांची मागणी अशी, आम्ही प्रशासनाला सगळी कॉम्प्रोमाइज करा, तर आम्हाला पुनर्वसनाची जागा द्या। त्यांच्या या आंदोलनामुळे शासकीय तसेच खासगी जागा मालकांनाही त्रासाला सामोरं जावे लागत आहे। सोनाबाई दुर्गा शिंदे, आपली खाजगी जागा आहे, खाजगी जागेवरून ते रस्ता काढायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा। पहिले आता 8 वर्ष झालेत, पहिले मतदानाला काय म्हणले की रस्ता रद्द झालेला आहे, रस्ता झालेला रद्द परत आता उठवायला मागवावं लागलेलं आहे त्या लोकांनी। या संदर्भात प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे आता लक्ष लागले आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा।